आणि बापाचं महत्व, बाप काय असतो, बाप गेल्याशिवाय कळत नाही. ज्या लेकराचा बाप गेला ना, त्या लेकराला विचारा बाप गेल्याचं दुःख काय. तो सांगेल, महाराज आमचं म्हातारं अडाणी होतो, अशिक्षित होतं, आमच्याकरता कुठं जमीन नाही घेतली, आमच्याकरता भला मोठा बंगला नाही बांधता आला, 4 चाकी नाही घेता आली. पण खरं सांगू का, जोपर्यंत आमचं वडील जिवंत होते ना, तोपर्यंत आमच्या घराकडे बोट करण्याची ताकद, वाईट दृष्टीनं बघण्याची ताकद कोणाकडे नाही. हे बापाचं अस्तित्व आहे. बाप कसाही असू द्या, वाक्य लक्षपूर्वक असू द्या, बाप बेवडा असू द्या, दारुड्या असू द्या, जुगारी असू द्या, वाईट असू द्या, व्यसनी असू द्या, नाही बाप कसाही असू द्या, पण तो बाप आहे. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या घराचं अस्तित्व हे शाबूत असतं. सांगतो आपल्याला एका वाक्यामध्ये, बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची काळजी करा, त्यांच्याशी प्रेमाने वागा. आणि बाप गेल्यानंतर मात्र तुम्हाला पावलोपावली बापाच्या जागेची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. आज कीर्तनामधून आई सांगावी लागते, बाप सांगावा लागतो. कुटुंब व्यवस्था जर पाहिली ना, सगळं डिवायडेशन झालेलं आहे. कुटुंब, पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आताची कुटुंब व्यवस्था फार भयानक आहे दादा. जोपर्यंत कुटुंब एकत्र आहे ना, त्या कुटुंबामध्ये गोकुळासारखा आनंद असतो. पण हेच कुटुंब जेव्हा विभक्त होतं ना, आनंद मावळला जातो. याच कुटुंबातला बाप नावाचा तारा निखळला जातो ना, कुटुंब पोरकं होतं, पोरकं. 65 वर्षाचं वय बापाचं होतं. घराच्या बाहेर ओट्यावरती क्वाट टाकली होती, त्या क्वाट्यावरती खाटेवरती म्हातारा बाप बसलेला होता. डोळ्याला नीटसं दिसत नव्हतं, कानाला नीटसं ऐकू येत नव्हतं. आमचं म्हातारा बडबड करायचं, सारखी बडबड करायचं. गोठ्याच्या दरवाजाच्या समोर गोठा होता आणि त्या गोठ्यामध्ये एक बैल बांधलेला होता. त्या बैलानं दावं तोडलं आणि गोठ्यातला बैल शेजाऱ्याच्या बांधावरती जाऊन चरू लागला. आमचा बाप म्हातारा होता, डोळ्यानं फारसं दिसत नव्हतं, अंधुक दिसत होतं, कानानं नीट ऐकू येत नव्हतं. पण म्हाताऱ्याने पाहिलं, गोठ्यातला बैल सुटलाय आणि शेजाऱ्याच्या बांधावरती जाऊन चरतोय. ज्या बापानं आतापर्यंत कुणाचंच बोलणं सहन केलं नाही, त्या बापाचा स्वाभिमान जागा झाला. अरे, माझ्या गोठ्यातला बैल सुटलाय, शेजाऱ्याच्या बांधावरती जाऊन चरतोय. शेजाऱ्याने जर पाहिलं तर भांडण होईल. त्या बापानं त्या बैलाच्या नावाने एक आवाज दिला. तो 4 पायाच्या बैलाचा आवाज, दिलेला आवाज त्या 4 पायाच्या बैलानं ऐकला. त्या बैलानं कान टवकारले. त्या बैलानं जाणलं, आपल्या मालकाने आपल्याला पाहिले, आपल्या मालकानं आपल्याला पाहिले. तटकन माघारी फिरला आणि गोठ्यामध्ये येऊन थांबला. मला असं वाटतं, त्या 4 पायाच्या बैलाला आमच्या म्हाताऱ्या बापाचं प्रेम कळालं. त्या 4 पायाच्या बैलाला आमच्या म्हाताऱ्या बापाचा रुबाब कळाला. त्या 4 पायाच्या बैलाला त्या मालकाचा धाक कळाला, प्रेम कळालं. एका हाकेमध्ये तो 4 पायाचा बैल गोठ्यामध्ये येऊन थांबला. पण समाजामध्ये मात्र अशी 4 पायाचे, 2 पायाचे बरेच बैल आहे. बापाने 4-4 वेळा आवाज द्यावा, बैल मागं वळून पाहत नाही. शोकांतिका. संपलं माझं कीर्तन. सांगेल आपल्याला, बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याला सांभाळा. आता किती पैसे दिले म्हणजे या कुटुंबाला बाप नावाचे व्यक्ती मिळेल नाही मिळणार. आणि म्हणून आईला